जाणून घेऊयात हाय कोलेस्ट्रॉल बद्दल प्रचलित असणारे 3 गैरसमज। नंबर 1, हाय कोलेस्ट्रॉल हा फक्त लठ्ठ व्यक्तींना होणारा आजार आहे। चूक, कुठल्याही बॉडी टाईप असलेल्या व्यक्तींना हाय कोलेस्ट्रॉल होऊ शकतो। जरी वजन जास्त असणे हा हाय कोलेस्ट्रॉल होण्यासाठी रिस्क फॅक्टर असेल तरी सुद्धा जर तुम्ही सडपातळ आहात म्हणजे तुम्हाला कोलेस्ट्रॉल होणार नाही असे म्हणणे चुकीचे ठरेल। नंबर 2, मला काहीही लक्षणं नाहीत त्यामुळे माझे कोलेस्ट्रॉल लेवल नॉर्मल आहे। चूक, कोलेस्ट्रॉल लेवल वाढल्यावर बहुतेक पेशंटमध्ये काहीही लक्षणे जाणवत नाहीत त्यामुळे ज्या व्यक्तींना कोलेस्ट्रॉल जास्त असण्याचा धोका असतो अशा व्यक्तींना लक्षणे नसतील तरी त्यांनी नियमित तपासण्या करून घ्याव्यात। जर मी कोलेस्ट्रॉल कमी करण्याची औषधे खात असेल तर मी कुठले अन्नपदार्थ खाऊ शकतो? चूक, जर तुम्ही सॅच्युरेटेड फॅट असणारे अन्नपदार्थ जसे की रेड मीट, प्रोसेस्ड फूड, जंक फूड, डीप फ्राईड फूड, रिफाइंड शुगर असणारे अन्नपदार्थ इत्यादींचे सेवन अति प्रमाणात करत असाल तर तुम्ही औषधे घेऊन सुद्धाही तुमचे कोलेस्ट्रॉल लेवल नॉर्मल होऊ शकत नाही। त्यामुळे खाण्यापिण्याचे पथ्य आणि बंधने हे आवश्यक आहेत जरी तुम्ही औषधे खात असाल तरीही।